बुलढाणा शहरामध्ये कुत्र्या चावल्याची घटना घडली आहे. किती रुग्ण आपल्या इथे दाखल एक आपल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आतापर्यंत 14 रुग्ण हे रिपोर्ट झालेले आहेत आणि आपले जे डॉग बाईटचे जे नॉर्म्स असतात त्या नॉर्मनुसार आपण त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे. त्यामध्ये 2 प्रकारची ट्रीटमेंट असते. एक जखमा जर कमी असतील आणि त्याला फक्त चाटलेलं असेल किंवा त्याला फक्त स्क्रॅच आलेले असतील तर तशा वेळेस आपण कॅटेगरी 1 म्हणतो. त्याचं ब्लड निघाला असेल किंवा थोडीशी डीप वुंड असेल तर कॅटेगरी 2 आणि एक कॅटेगरी 3 प्रकारच्या वुंड्स असतात. त्यानुसार त्यांना आपण व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स ह्या रुग्णांना देत असतो. सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन सद्यस्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे अवेलेबल आहे. त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. ज्यांना कुत्रा चावलेला आहे किंवा स्टिचेस जास्त आहे अशा रुग्णांना काय आपण अशा वेळेस जर असं वाटलं की इन्फेक्शनचे जास्त चान्सेस आहे तर आपण रुग्णांना ॲडमिट ठेवतो. ॲडमिट ठेवून 1, 2 ते 3 दिवस त्यांना अँटीबायोटिक्स देतो. अँटीबायोटिक्स देऊन जर आपण ड्रेसिंगला आपल्याला जखम अजूनच खराब असेल तर त्यावेळेस अजून ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आणि ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस रुग्णाला डिस्चार्ज करत असतो.